आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वत्र जाणवतोय। त्यातच कमर्शियल सिलेंडर्स बंद असल्यामुळे अनेक मेसवर देखील त्याचा परिणाम झालाय। पुण्यातल्या सदाशिव पेठे परिसरात अनेक प्रकारच्या मेस आहे जिथे एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थी असतात, ते अभ्यासासाठी येतात। यांच्यासाठीच्या या खास मेस आहे। मात्र या मेसमध्ये साधारण काही पदार्थ कमी करण्यात आले आहेत। लिमिटेड थाळीची लिमिटेड थाळी करण्यात आली आहे। माझ्यासोबत एक मेस विक्रेते आहेत। काय आता सध्या तुमच्या मेसची परिस्थिती आहे आणि कधीपासून हे सगळं केलंय? ज्या दिवशीपासून गॅस कमर्शियल बंद झालेले आहेत त्या दिवशीपासून आम्हाला इंडक्शनवरती जावं लागलं आहे। इंडक्शनवर गेल्यामुळं आम्हाला भाज्यांमध्ये 2 भाज्यांमध्ये एक भाजी जी सुक्या भाजीला जास्त वेळ लागतो ती भाजी बंद करायला लागलेली आहे। रसाभाजी ह्या बॉईल होऊ शकतात, वरण हे बॉईल होऊ शकतं, त्यामध्ये इंडक्शनवर घेता आलेलं आहे। 2000 वॅटच्या ज्या शेगड्या आलेल्या आहेत, कॉईल शेगड्या, त्याच्यावरती आम्हाला चपाती करता येऊ शकते, त्यामुळे आम्ही चपाती करू शकतो। फक्त याचा वापर केल्यानंतर पुढच्या महिन्यात जे लाईट बिल येणार आहे ते किती येणार आहे हे माहीत नाही। परंतु मुलांची पण परिस्थिती जी आहे की ती मुलं लिमिटेड पैशांमध्येच हे सगळं करत असतात आणि ह्याच पैशामध्ये त्यांना भागवायचं आहे। तर आता 1 महिना तरी आम्ही हा ट्रायल करणार की बाबा चपात्या ज्या आम्ही त्यांना 5 चपात्या 6 चपात्या देत होतो त्या ठिकाणी बाबा 3 चपात्या, 1 भाजी, वरण भात। त्यांना पैसे तर वाढवू शकत नाही कारण त्यांचीही परिस्थिती तशीच आहे। त्यात हा मार्च महिना आहे, मार्च एंडिंग सगळ्यांनाच आहे, त्यामुळे त्या मुलांच्या फॅमिलीजलाही त्रास आहे। त्यामुळं थोडंसं आहे अडचण, पण इच्छा आहे की गव्हर्नमेंटने लवकरात लवकर कमर्शियल गॅसची व्यवस्था करावी जेणेकरून आम्हाला या मुलांना पूर्ववत जेवण देता येईल। काही बंद ठेवण्याची वेळ आत्ता आली नाही आहे किंवा इथून पुढे येऊ शकते का? इथून पुढे येऊ शकते। जर का कदाचित जर पुढच्या महिन्यामध्ये जर लाईट बिलाचा जर परिणाम जर जाणवला किंवा आम्हाला खूप जास्त लाईट बिल येतं आहे तर मात्र मग आम्हाला त्याला पर्याय नाही की जर इन्कमिंगपेक्षा जर आउटगोईंगच जास्त होणार असेल तर मग ते व्यवसायदृष्ट्या मला ते चालवणंही परवडणार नाही। साधारण किती बिल यायचा आधी यायच्या आणि आता किती येण्याची शक्यता दिसून येते? साधारणतः 3 ते 4 हजार रुपये बिलाच्या पहिलं अपेक्षा होती। आता जर हेच बिल जर 6-7 हजारावरती गेलं, 8 हजारावरती गेलं तर मग ते परवडणारं नाही राहणार। आणि मग त्याच्यानंतरचा उपाय काय? त्याच्यानंतरचा उपाय चुलीचा पर्याय दिलेला आहे। सृष्टीची चूल मागवलेली आहे। स्टाफला कन्व्हिन्स करतो आहे की स्टाफने चुलीवरती काम करावं। बुधवारपर्यंत एक्सपेक्टेड आहे चूल आमच्या ताब्यात येणं, कारण का त्याला सुद्धा वेटिंग आहे। ते जर आमच्याकडे आल्या तर आम्ही ते करू शकतो आणि जितके दिवस चुलीवर झाले तितके दिवस सरपंच जर महाग नाही झालं लाकूड तर मग त्याच्यावरती करू। किती रुपयाची आत्ता आपण एक सगळी थाळी देतो आहोत आणि जर वाढवायचं झालं तर किती वाढवू शकतो? आता जी थाळीचं जे प्रमाण आहे आपलं ते 90 रुपये 100 रुपये आहे। आता जर ते वाढवायचं म्हटलं तर ते 120-140 रुपयाला करायला लागणार। ते विद्यार्थ्यांना नाही परवडणार, पण माझ्याकडे जे रेग्युलर मेंबर आहेत त्या रेग्युलर मेंबर व्यतिरिक्त आम्ही बाहेरचं बंद केलेलं आहे। आता जे माझ्याकडे रेग्युलर मेंबर आहेत साधारणतः 60 मुलं मुली माझ्याकडे आहेत। या मुलींनाच फक्त आम्ही आत्ता देऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या ज्या ऑर्डर होत्या, जे मुलं मुली आमच्याकडे पार्सल घेऊन जात होती, स्टुडंट किंवा आजूबाजूचे रहिवासी, त्यांना मात्र मला दुर्दैवाने बंद करायला लागले। कारण का जर माझ्याकडचा स्टॉक जर ह्या मुलांसाठीच जर संपला, बाहेरसाठी संपला, तर मग मी या मुलांना पुढच्या महिन्यात काय देऊ? आम्हाला ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या दिवशी आम्ही तेलाचा परचेस केला, डाळीचा परचेस केला। लोकल व्यापारी जे आहेत मयूर तापडिया ते आम्हाला सहकार्य चांगले करत आहेत। त्यांच्या वतीने आम्हाला आहे त्याच रेटमध्ये अजून तरी ते आम्हाला पुरवू शकतात। त्यांनी सांगितलं आम्ही शक्यतो 1-2 महिने आम्ही तुम्हाला पुरवूयात। याच्यानंतर मात्र म्हणे त्यांची पण त्यांना जर खूप जास्त रेटचा फरक पडला तर ते पण नाही पुरवू शकणार। महागाई वाढणार हे 100% आहे। जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आम्ही करणार। लवकरात लवकर शासनाने याबाबतीत सहकार्य करावं एवढी अपेक्षा आहे। युद्धाचा परिणाम दिसतच आहे, तो मेसवर देखील दिसतोय। त्यांनी अनलिमिटेड जी थाळी होती ती अनलिमिटेड थाळी बंद केली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना 60 ते 70 विद्यार्थ्यांना लिमिटेड जेवण पुरवतोय। आणि आता परीक्षेचे दिवस आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची पोटावर कोणता परिणाम होऊ नये त्यासाठीची संपूर्ण काळजी आहे ती यांच्याकडनं घेतली जाते। मात्र कमर्शियल सिलेंडर पुरवण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मत या मेसच्या विक्रेत्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.